आज आपण शब्दशक्ती या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. साहित्य विचार हा जो विषय आपण अभ्यासतो आहोत, या साहित्य विचार विषयाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपला जे पहिला घटक आपल्याला अभ्यासाला आहे तो म्हणजे शब्दशक्ती. शब्दशक्ती हा जो घटक आहे तो घटक साहित्य विचारामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. आपण पाहिलं की साहित्याची जी निर्मिती प्रक्रिया आहे त्या निर्मिती प्रक्रियेमध्ये शब्द हा अत्यंत महत्त्वाचा भाग किंवा शब्द हे साहित्याचं अत्यंत महत्त्वाचं माध्यम मानलं गेलेलं आहे. कारण शब्दामध्ये अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. शब्दांमध्ये अनेक अर्थता म्हणजे एका शब्दाला अनेक प्रकारचे अर्थ असू शकतात. कुठलाही शब्द हा एकच कुठला तरी किमान एक अर्थ तरी जन्माला घेऊन येतो. त्याला अर्थ असल्याशिवाय त्याला शब्द म्हणून अस्तित्व प्राप्त होत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये अनेकार्थता हे एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. त्या शब्दांमुळे भाषा ही अष्टपैलू बनते. भाषेचं जे सौंदर्य आहे ते त्या शब्दांमध्येच दडलेलं असतं आणि म्हणून शब्दांमध्ये प्रकट होण्याची जी अंगभूत शक्ती असते किंवा शब्दांचा जो अर्थ आहे तो किंवा तो शब्दांचा जो गर्भित अर्थ आहे त्या गर्भित अर्थाला स्पष्ट करण्याची जी शक्ती असते त्या शक्तीला शब्दशक्ती असं म्हणतात. म्हणजे त्या जो शब्द उच्चारला गेलेला आहे त्या शब्दाची भावना निर्माण करणारी जी शक्ती आहे, म्हणजे कुठलाही शब्द तो शब्द उच्चारल्याबरोबर, बघा तुम्ही विचार करा, आता समजा गाय असा शब्द जर तुमच्या कानावरून गेला तर गाय हा शब्द उच्चारल्याबरोबर तुमच्या डोळ्यांसमोर काय होतं किंवा काय नेमकं घडतं. गाय हा शब्द तुम्ही ऐकला तर काय घडतं, आपल्या डोळ्यांसमोर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ गाय या शब्दाचे उभे राहतात. म्हणजे गाय हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याला पांढऱ्या रंगाचा, चार पायांचा, शेपटीचा, शिंग असलेला, दूध देणारा एक सस्तन प्राणी आपल्या समोर उभा राहतो. बरोबर आहे. आता हाच गाय शब्द प्राण्याशी संबंधित आहे. म्हणजे गाय हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर एक प्राणी उभा राहतो, हे ठीक आहे एका बाजूला. पण भाषेमध्ये गाय हा शब्द फक्त प्राण्यासाठी वापरला जातो का? समजा एखाद्या मुलीच्या संदर्भामध्ये जर वर्णन करायचं असेल तर त्या मुलीचे आई वडील त्यांच्या मुलीच्या बद्दल बोलताना असं म्हणू शकतात की आमची मुलगी गरीब गाय आहे. मग आता त्यांची मुलगी, त्यांच्या मुलीला चार पाय आहेत का, शेपटी आहे का, शिंगा आहेत का? नाही. ती गरीब गाय आहे म्हणजे काय, तर तिचा स्वभाव अत्यंत गरीब आहे. किंवा गाय हा जो प्राणी आहे तो जसा मायाळू आहे, प्रेमळ प्राणी आहे, तसा आमची मुलगी सुद्धा मायाळू आहे, प्रेमळ आहे, असं त्यांना म्हणायचं असतं. शब्दाची ही शक्ती आहे. शब्द अनेक वेगवेगळ्या अर्थाने वापरता येतो आणि शब्दाच्या या शक्तीचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे कोणताही शब्द
हा कुठल्या तरी अर्थाच्या समन्वयानं बनवला गेलेला असतो. शब्दाची भावना निर्माण करण्याच्या शक्तीला शब्दशक्ती म्हणतात. हा जो शब्द आहे, शब्दाच्या आणि शक्तीच्या समन्वयानं बनवला गेलेला असतो. म्हणजे जेव्हा शब्दशक्तीचं सामर्थ्य समजतं, तेव्हा आपल्याला त्या शब्दाची शक्ती त्यातून लक्षात येते, त्या शब्दाचं सामर्थ्य आपल्याला त्यातून लक्षात येतं. उदाहरणार्थ, एखादं वाक्य, आता बघा तुमच्या समोर एक वाक्य आहे की समाजातील जाड चरबीचे प्राणी थोडे त्रास देतातच. आता जाड चरबीचे प्राणी म्हणजे काय? गेंड्यासारखी कातडी असलेले का? ऍक्च्युअल मध्ये त्यांची चरबी जाड असते का? तर जाड चरबीचे प्राणी म्हणजे काय? तर वाईट प्रवृत्तीची माणसं, असं अधोरेखित करायचंय हे म्हणत असताना. शब्दशक्तींचा जो विचार आहे तो प्राचीन भारतीय विचारवंत आनंदवर्धन यांनी सर्वप्रथम शब्दाच्या शक्तींबद्दल लिहिलं. शब्दामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती असतात, त्या शक्तींच्या संदर्भामध्ये आनंदवर्धन यांनी तीन प्रकारच्या शब्दशक्ती असतात असं म्हटलंय. त्या तीन शब्दशक्ती कोणत्या? तर अभिधा, लक्षणा आणि व्यंजना, या त्या तीन शब्दशक्ती आहेत. या तीन शक्तींनी भाषेमध्ये तीन वेगवेगळे अर्थ प्रकट होत असतात. म्हणजे आता बघा, मी तुम्हाला सांगितलं मग अशी गाय या शब्दाचं उदाहरण मी तुम्हाला दिलं की गायचे आपण दोन अर्थ काढले. एक, गाय म्हणजे 4 पायांचा प्राणी, आणि दुसरं, गाय म्हणजे एक गरीब स्वभावाची मुलगी. असे दोन अर्थ आपण काढले. तसं या ज्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दशक्ती आहेत, या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दशक्ती म्हणजे अभिधा, लक्षणा आणि व्यंजना, या तीन वेगवेगळ्या शब्दशक्ती तीन वेगवेगळे अर्थ काढतात. कोणते? एक वाच्यार्थ, एक लक्षार्थ आणि दुसरा व्यंगार्थ. अभिधा या शब्दशक्तीच्या माध्यमातून वाच्यार्थ लक्षात येतो. लक्षणा या शब्दशक्तीच्या माध्यमातून लक्षार्थ लक्षात येतो. आणि व्यंजना या शब्दशक्तीच्या माध्यमातून व्यंगार्थ लक्षात येतो. आनंदवर्धनने ही सगळी मांडणी केलेली आहे. आणि त्याच्या मते जो वाचक आहे, त्या वाचकाला रसानुभव येण्यासाठी कवी आपल्या प्रतिभा सामर्थ्यानं शब्दार्थांची अशी काही योजना करतो की त्यातून रसिकाच्या मनाला रसप्रतीती तात्काळ येते. आता तुम्ही म्हणाल यातले 2-3 शब्द आमच्या लक्षात आले नाही, प्रतिभा सामर्थ्य किंवा रसप्रतीती. तर प्रतिभा सामर्थ्य तरी तुमच्या लक्षात आला असेल, कारण मागच्या सत्रामध्ये आपण तो अनुभवला, आपण तो शिकलो की कोणत्याही व्यक्तीच्या अंगी जी अंगभूत प्रतिभा असते, त्या प्रतिभा शक्तीच्या आधारे ती व्यक्ती साहित्याची निर्मिती करत असते. शब्दांच्या सहाय्याने साहित्याची निर्मिती करण्याची जी क्षमता आहे, तिला साहित्याच्या संदर्भामध्ये प्रतिभा शक्ती म्हटलं गेलेलं आहे. कोणताही कवी काय करतो? तर त्याच्या प्रतिभा शक्तीच्या सहाय्याने शब्दांच्या माध्यमातून काव्याची निर्मिती करतो. आणि या काव्याच्या निर्मितीला, म्हणजे या काव्याच्या निर्मिती मागे काय कारण असतं? तर आनंदाची प्राप्ती हे कारण असतं. म्हणजे जो, आता तुम्हाला रसानुभव हा शब्द पण लक्षात आला नसेल किंवा रसप्रतीती हा शब्द लक्षात आला नसेल. रसानुभव म्हणजे कुठलाही काव्य, कुठलीही कथा, कुठल्याही साहित्याचा कुठलाही प्रकार हा आपण एकदा वाचला की त्यातून आपल्याला अभूतपूर्व असा आनंद मिळत जातो. तो साहित्य, जसं म्हणजे भरताने हे रससूत्र मांडलेलं आहे, त्याच्याबद्दल आपण विस्ताराने बोलणारच आहोत पुढे. आपलं एक प्रकरणच आहे रससूत्राबद्दलचं.
तर हा जो रसाचा अनुभव आहे तो प्रचंड अशा आनंदाची प्राप्ती करून देणारा अनुभव असतो. आणि हा कुठून येतो? तर वाचनातून येतो, साहित्याच्या आस्वादातून येतो. आणि हा साहित्याचा आस्वाद कोण घेत असतं? तर वाचक किंवा रसिक घेत असतो. आणि म्हणून हा अनुभव घेत असताना त्याला जर वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, व्यंगार्थ यांचं ज्ञान नसेल, शब्दाच्या शक्तीचं आणि त्या शक्तीतून प्रकट होणाऱ्या विविध अर्थांचं ज्ञान जर वाचकाला नसेल, तर त्याला ती रसप्रतीती येणारच नाही. म्हणजे आता बघा, तुम्ही तुमच्यापैकी काही लोक सद्गुरूच्या बैठकीला जात असतील. सद्गुरूच्या बैठकीमध्ये दासबोध आणि त्यातील वचन यांच्याबद्दल चर्चा केली जाते. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, नुसत्या या एका ओळीवर तो निरूपण करणारी व्यक्ती 1 तास बोलू शकते की नाही? कोणत्याही दासबोधामधल्या कुठल्याही बोधाबद्दल तो बोध किती ओळींचा असतो? 2 ओळींचा. पण त्या 2 ओळींच्या बोधामध्ये 2 तास बोलण्याची क्षमता असते. 2 तास त्याच्याबद्दल सांगितलं तरी अपूर्ण होईल, इतकं अर्थ त्या बोधात लपलेला असतो. ही शब्दांची शक्ती आहे. हे त्या शब्दामधून बाहेर येणाऱ्या अर्थाचं प्रकटीकरण आहे. म्हणजे त्या बोधाचं निरूपण करणारा जो निरूपणकार आहे त्याला शब्दशक्तीमधून प्रकट होणारे जे वेगवेगळे अर्थ आहे, कोणते? वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, व्यंगार्थ, हे वेगवेगळे अर्थ त्या निरूपणकाराला समजतात. आणि म्हणून तो इतक्या सुव्यवस्थितपणे त्या दासबोधातल्या कुठल्याही ओळीवर बोलू शकतो, किंवा त्याच्यामध्ये जे सांगितलंय त्याच्या पलीकडे जे अर्थ दडलेले आहेत ते दडलेले अर्थ त्याला सापडतात. आणि हे सगळे दडलेले जे अर्थ आहेत ते शब्दशक्तीमुळे प्रकट होतात. आणि म्हणून शब्दाची जी शक्ती आहे ती या 3 अर्थातून प्रकट होते. म्हणून मी ते वाक्य पूर्ण वाचतो पुन्हा, की आनंदवर्धनच्या मते वाचकाला रसानुभव येण्यासाठी कवी आपल्या प्रतिभा सामर्थ्याने शब्दार्थाची अशी काही योजना करतो की त्यातून रसिकाच्या मनाला रसप्रतीती तात्काळ येते. त्यामुळे वाच्यार्थापलीकडे शब्दांना आणखी काही अर्थ असतात, तो अर्थ शब्दशक्तीमुळे प्रकट होतो. त्याच या 3 शब्दशक्ती अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. आता या शब्दशक्तींच्या संदर्भामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आपल्या मनातील विचार, भावना व कल्पना कशाच्या माध्यमातून व्यक्त करतो? भाषेच्या माध्यमातून. आपल्या मनामध्ये जे विचार आलेले असतील, आपल्या डोक्यामध्ये ज्या कल्पना आलेल्या असतील, आपल्या हृदयामध्ये जी भावना निर्माण झालेली असेल, किंवा कुठलाही विचार, कुठलीही भावना, कुठलीही कल्पना जर व्यक्त करायची असेल आपल्याला, तर कशाच्या आधारे व्यक्त करता येईल? आपल्याला भाषेच्या आधारे व्यक्त करता येईल.
आणि मग भाषेचे घटक कोणते? भाषा म्हणजे नेमकं काय? जी अक्षरांनी, शब्दांनी, वाक्यांनी मिळून बनते ती भाषा. मग अक्षर, शब्द, वाक्य हे भाषेचे घटक आहे. आता कोणतेही अक्षर म्हणजे भाषेचे घटक आहेत का? म्हणजे समजा एक अक्षर घेतलं आपण अ, एक घेतलं ड, एक घेतलं ब आणि याच शब्द तयार केला अ ड ब, असा काही शब्द आहे का? नाही. परंतु या वेगवेगळ्या अक्षरांना विशिष्ट क्रम जर आपण दिला आणि तो विशिष्ट क्रम जर अर्थपूर्ण असला तर शब्द तयार होतो. म्हणजे अ ह म द न ग र हा एक शब्द आहे, पण अहमदनगर हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याला महाराष्ट्रातला एक मोठा जिल्हा अहमदनगर, मुंबई पुण्याकडे जाताना लागणारा एक महत्वाचा जिल्हा अहमदनगर असं लक्षात येतो. त्यामुळे अक्षरांना जर अर्थपूर्ण असा क्रम दिला तर शब्द तयार होतो आणि या शब्दाला अर्थ असतोच. जर तो क्रम अर्थपूर्ण असेल तरच शब्दाला अर्थ प्राप्त होत असतो. जर तो क्रम अर्थपूर्ण नसेल तर शब्दाला अर्थ प्राप्त होत नाही. आणि एकदा का शब्दाला अर्थ प्राप्त झाला तर त्या शब्दाचा जो अर्थ आहे तो त्या शब्दाच्या मागील भावना घेऊन येतो. त्या अर्थाच्या मागच्या भावना तो शब्द घेऊन येतो. आणि म्हणून भावना प्रकट करण्यासाठी आपल्याला योग्य शब्दांची निवड करावी लागते. आणि योग्य शब्दांची निवड केल्यानंतर शब्दाच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असं म्हटलं जातं. शब्द कुठला तरी विशिष्ट अर्थ घेऊन जन्माला आलेले असतात. या अर्थाचा जो विचार आहे, या अर्थाचं जे आकलन आहे ते आपल्याला झालं की आपल्याला त्या अर्थामागच्या शब्दशक्तीचा विचार करता येतो. म्हणजे जसं मी आता मागे आपण चर्चा केली की कुठलाही अर्थ म्हणजे आता समजा मी तुम्हाला गाय या शब्दाचं उदाहरण दिलं किंवा जाड चरबीचे प्राणी, तर याच्यावरून आपल्याला बघा तुम्ही जाड चरबीचे प्राणी या 3 शब्दांनी म्हणजे या 3 शब्दांनी मिळून एक वाक्यांश तयार झालेला आहे आणि हा वाक्यांश एक विशिष्ट अर्थ आपल्या डोळ्यांसमोर आपल्या मनामध्ये उभा करतोय. हा वाक्यांश जर अपूर्ण असला तर अर्थ बदलतो. म्हणजे आता चरबीचे असा शब्द जर आपण काढून टाकला आणि नुसतं जाड प्राणी असं जर म्हटलं तर याचा अर्थ बदलून जाईल. म्हणजे जाड बघा, समाजातील जाड चरबीचे प्राणी थोडे त्रास देतातच असं वाक्य आहे. या वाक्याचा अर्थ काय की समाजामध्ये वाईट प्रवृत्तीची माणसं असतात ती आपल्याला त्रास देतात. आता ही वाईट प्रवृत्तीची माणसं कोणाला म्हटलंय? जाड चरबीचे प्राणी. या वाक्याचा अर्थ, या वाक्यांशचा अर्थ काय? वाईट प्रवृत्तीची माणसं. पण आता इथे चरबीचे हा शब्द जर काढून दिला आणि समाजातील जाड प्राणी थोडे त्रास देतातच असं म्हटलं तर लक्षात येतं का नेमकं काय म्हणायचंय? जाड प्राणी म्हणजे काय नाही सांगता येत. म्हणजे काय की या वाक्यांशामध्ये जो दडलेला अर्थ आहे तो या 3ही शब्दांनी मिळून जो अर्थ प्रकट झाला तो अर्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे. त्यामुळे कुठलाही
शब्दशक्तीचा जो अर्थ प्रकटीकरणाची जी प्रक्रिया आहे ती अशा पद्धतीनं लक्षात घेतली पाहिजे. बरं, आता आनंदवर्धननं ज्या 3 शब्दशक्ती सांगितल्या आहेत, अभिधा, लक्षणा, व्यंजना, त्याचं असं म्हणणं आहे की या तीनही शब्दशक्ती 3 वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ प्रकट करतात. वाच्यार्थ, लक्षार्थ, व्यंगार्थ. तर या 3 शब्दशक्तींच्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती घेऊया. पहिली जी शब्दशक्ती आहे ती म्हणजे अभिधा. शब्दातून किंवा वाक्यातून जेव्हा सरळ सरळ, म्हणजे बघा नीट ही व्याख्या लक्षात घ्या, शब्दातून किंवा वाक्यातून जेव्हा सरळ सरळ किंवा शब्दशः अर्थ स्पष्ट होत असतो तेव्हा त्या शब्दशक्तीला अभिधा असे म्हणतात. येते लक्षात? शब्दातून किंवा वाक्यातून जेव्हा शब्दशः अर्थ स्पष्ट होत असतो तेव्हा त्या शब्दशक्तीला अभिधा असे म्हणतात. सरळ सरळ किंवा शब्दशः अर्थ स्पष्ट होणे म्हणजे काय? जंगलात खूप साप आहेत. आता हे वाक्य नीट पहा. असं म्हटल्याबरोबर आपल्या डोक्यामध्ये काय चित्र उभं राहतं? बघा, मी तुम्हाला सांगितलं मागच्या आपल्या या शब्दशक्तीच्या व्याख्येमध्ये की शब्दांमध्ये प्रकट होण्याची अंगभूत शक्ती असते. शब्दांच्या या थेट किंवा गर्भित अर्थ स्पष्ट करण्याच्या शक्तीला शब्दशक्ती म्हणतात. म्हणजे शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर जो अर्थ, जी प्रतिमा उभी राहते ती प्रतिमा ही त्या शब्दाची शक्ती असते, त्या शब्दाचा अर्थ असतो. आणि म्हणून अभिधा म्हणजे काय तर शब्दातून किंवा वाक्यातून जेव्हा सरळ सरळ किंवा शब्दशः अर्थ स्पष्ट होत असतो तेव्हा त्या शब्दशक्तीला अभिधा असे म्हणतात आणि त्यातील अर्थाला वाच्यार्थ असे म्हणतात. बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आनंदवर्धन काय म्हणतो की अभिधा म्हणजे वाच्यार्थ, लक्षणा म्हणजे लक्षार्थ, व्यंजना म्हणजे व्यंगार्थ. अभिधा या शब्दशक्तीतून वाच्यार्थ प्रकट होतो. सरळ सरळ आणि शब्दशः अर्थ जिथं स्पष्ट होतो तो वाच्यार्थ, ती अभिधा. आता सरळ सरळ किंवा शब्दशः अर्थ म्हणजे काय तर जंगलामध्ये खूप साप आहे असं म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर जंगलाचं चित्र उभं राहतं. त्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे साप आपल्याला दिसू लागतात. आपण प्रत्यक्ष जंगलामध्ये साप पाहिलेले नसले तरी हे वाक्य ऐकल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर या पद्धतीचं चित्र उभं राहतं. याला म्हणतात अभिधा शब्दशक्ती. का अभिधा शब्दशक्ती असं म्हणतात याला तर त्या वाक्याचा एक सरळ सरळ आणि शब्दशः अर्थ, वाच्यार्थ, ती शब्दशक्ती आपल्याला प्रकट करते आहे. म्हणजे साप, जंगलामध्ये भरपूर साप आहेत असं म्हटल्याबरोबर जंगलातले साप आपल्याला दिसतात. त्याचा वाच्यार्थ साप म्हटल्याबरोबर त्या सापाला वेगळा काही अर्थ नाहीच आहे. त्याचा वाच्यार्थ जो आहे तो जंगली प्राण्यांबद्दलचाच आहे.
नाहीतर साप आपण एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या माणसाबद्दल बोलताना पण शब्द वापरू शकतो की नाही? परंतु इथे या वाक्यामध्ये साप हा शब्द खरोखर त्या वाक्यात म्हटल्याप्रमाणे जंगलातला प्राणीच आहे. म्हणजे त्या शब्दाशी निगडित जो सर्वसामान्य अर्थ आहे तो याच्यातून लक्षात येतो. बघा, याच्यात म्हटलंय की एखादा शब्द उच्चारल्यावर त्याच्याशी निगडित असलेला जो सर्वसामान्य अर्थ निघतो त्या शब्दांच्या शक्तीस अभिधा असे म्हणतात. अभिधा म्हणजे काय? तर एखादा शब्द उच्चारल्यावर त्याच्याशी निगडित जो सर्वसामान्य अर्थ आहे. म्हणजे मी एक वाघ पाहिला, काय अर्थ प्रकट होतो या वाक्यातून? की मी एक वाघच पाहिला. दुसरं काही हत्ती पाहिला, वाघासारखा माणूस पाहिला असं काही म्हटलेलं आहे का त्याच्यामध्ये? मुळीच नाही. का वाघ आडनावाचा माणूस पाहिला असं लक्षात येतं का आपल्या? तसं पण लक्षात येत नाही. कुणाचं तरी वाघ आडनाव असतं की नाही? तर मी एक वाघ पाहिला हे वाक्य म्हटल्याबरोबर एक सामान्य वाक्य येते ज्याच्यातून अगदी सर्वसामान्य अर्थ उभा राहतो की मी एक वाघ पाहिला. मग तो पिवळ्या आणि काळ्या रंगाचे पट्टे असलेला 4 पायांचा शेपटीचा एकदम खुखार असा जंगली प्राणी म्हणजे वाघ, तो मी पाहिला. किंवा आमच्याकडे एक कासव आहे असं म्हटल्याबरोबर आपल्याला गोल रंगाच्या पाठीवर हाड घेऊन 4 पाय बाहेर, मध्ये ती मान बाहेर असलेलं आणि आत बाहेर मान करणार छोटस कासव आपल्या डोळ्यांसमोर येतं की नाही? मग कुठलाही शब्द उच्चारल्याबरोबर, कुठलंही वाक्य उच्चारल्याबरोबर जो त्या वाक्यामध्ये अर्थ दडलेला आहे, त्या वाक्यातल्या शब्दांमध्ये जो अर्थ दडलेला आहे तो अभिधा या शब्दशक्तीच्या माध्यमातून प्रकट होताना अगदी सर्वसामान्य अर्थ घेऊन येतो. वाच्यार्थ म्हणजे काय? म्हणजे अभिधा शब्दशक्तीमधून वाच्यार्थ प्रकट होतो असं म्हणतं. मग वाच्यार्थ म्हणजे काय? तर वाच्यार्थ म्हणजे संकेताने मिळालेला अर्थ. आता संकेताने मिळालेला अर्थ म्हणजे काय? की वाघ, वाघ म्हणजे काय? तर पिवळ्या काळ्या रंगांचे पट्टे असलेला जंगलातला हिंस्र श्वापद म्हणजे वाघ. वाघ म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर पांढऱ्या रंगाचा 4 पायांचा शिंग असलेला प्राणी येतो का? नाही. पांढऱ्या रंगाचा 4 पायांचा शिंग असलेला प्राणी गाय आहे. कारण गाय या शब्दाला संकेताने असा अर्थ मिळालेला आहे. बघा, तुम्ही गाय असं म्हणत असताना तुम्ही कोणत्या प्रकारच्या प्राण्याचं चित्र तुमच्या डोळ्यांसमोर येतं? ज्या प्राण्याला, ज्या वस्तूला, ज्या गोष्टीला परंपरेनं अर्थ दिलेला आहे तो आपल्याला बदलता येत नाही. आणि परंपरेनं मिळालेला हा जो अर्थ आहे त्याला संकेतार्थ म्हणतात आणि तोच त्याचा वाच्यार्थ असतो. म्हणजे जर समजा एखाद्या गाढवाला उद्देशून आपण तो गाढव आहे, म्हणजे आता समजा एक गाढव चाललंय रस्त्याने आणि आपण जर म्हटलं की ते गाढव जात आहे, तर तो वाच्यार्थ झाला. म्हणजे याचा त्या गाढवाला राग येईल का? नाही येणार. किंवा आपण काही चुकीचं बोललो असं होईल का? नाही होणार. पण वर्गामध्ये एखाद्या शिक्षकानं जर एखाद्या मुलाला म्हटलं की हा गाढव आहे
आता खरोखर त्या मुलाला 4 पाय आहेत का, शेपटी आहे का? नाही. पण तो गाढव आहे असं म्हणत असताना त्या शिक्षकाला काहीतरी वेगळंच बोलायचं असतं त्या मुलाबद्दल. म्हणजे तो मूर्ख आहे असं म्हणायचं असतं, किंवा सांगितलेला विषय त्याला समजत नाही असं म्हणायचं असतं. त्यामुळे या अर्थाला सरळ अर्थ म्हणता येत नाही. मग सरळ अर्थ काय? तर गाढवाला गाढव म्हटलं म्हणजे तो अर्थ सरळ झाला. आणि म्हणून त्या एखाद्या गाढवाला उद्देशून तो गाढव आहे असं म्हटलं तर तो वाच्यार्थ होतो. आता आणखी एक उदाहरण लक्षात घ्या की मी जंगलात एक हत्ती पाहिला. आता या वाक्यात हत्ती या शब्दातून काय लक्षात येतं आपल्या, की अवाढव्य आकाराचा एक हत्ती आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. दुसरा कुठलाही अर्थ आपल्या डोळ्यांसमोर येतो का? इतर कुठलाही अर्थ प्रतीत होतो का? नाही. मी एक हत्ती पाहिला, मी जंगलात एक हत्ती पाहिला. आपल्याला लगेच जंगल दिसतं, तो हत्ती दिसतो. त्याची लांबच लांब सोंड, सुपासारखे कान, अगडबंब शरीर, अवाढव्य आकार. म्हणजे हत्ती म्हटल्याबरोबर दुसरा काही विचार करायची गरजच आपल्याला पडत नाही. संकेताने, परंपरेने, रूढीने त्या हत्ती शब्दाला जो अर्थ चिटकून आलेला आहे तो जसाचा तसा आपल्याला समजतो. या शब्दशक्तीला अभिधा असं म्हणतात. जो अर्थ सरळ सरळ आहे, त्याला वेगळं काही कुठे जाण्याची गरज नाही, त्यातून काही वेगळं प्रकट होत नाही, असा सरळ सरळ अर्थ ज्याच्यामधून येतो त्याला अभिधा असं म्हणतात. आणि अभिधा शब्दशक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला काय म्हणतात? वाच्यार्थ म्हणतात. या अभिधा शक्तीची 3 वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येते. पहिलं म्हणजे ही शब्दाची पहिली शक्ती आहे. दुसरं म्हणजे यातून शब्दशः अर्थ सूचित होतो, काही वेगळा विचार करायची गरज पडत नाही, काहीच नाही. आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे की या शब्दाचा जो अर्थ आहे, म्हणजे अभिधा शब्दशक्तीमध्ये जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ हा शब्दकोशामध्ये जसाचा तसा सापडतो. म्हणजे हत्ती असं म्हटलं आणि तो शब्द जर आपण शब्दकोशामध्ये शोधला तर आपल्या डोळ्यांसमोर जो हत्ती उभा राहिलाय तोच अर्थ त्या शब्दकोशामध्ये सापडेल. बरोबर आहे. पण आता समजा गाढव असं जर म्हटलं तर शब्दकोशामध्ये जो गाढव आहे, गाढवाबद्दल जे लिहिलेलं आहे तेच आपल्या डोळ्यांसमोर येतं की नाही. परंतु शब्दकोशाच्या पलीकडे काय असतं की एखाद्या व्यक्तीला गाढव म्हणणे. हे शब्दकोशामध्ये लिहिलेलं असतं का गाढवाबद्दल? नाही. गाढवाबद्दल शब्दकोशामध्ये त्याचा जो सांकेतिक अर्थ आहे तोच लिहिलेला असतो. आणि म्हणून अभिधा या शब्दशक्तीची ही 3 वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. आलं लक्षात अभिधा तुमच्या? अशा प्रकारे शब्दशक्ती, या शब्दशक्तीचे हे 3 प्रकार. आज आपण शब्दशक्ती म्हणजे काय, शब्दशक्तीच्या 3 प्रकार कोणते याबद्दल माहिती घेतली. आणि शब्दशक्तीचा जो पहिला प्रकार आहे अभिधा, या अभिधा प्रकाराबद्दल आपण माहिती घेतली. आता उद्याच्या लेक्चरला आपण व्यंजना आणि लक्षणा या ज्या 2 प्रकार आहेत शब्दशक्तींचे त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर येतंय का तुमच्या लक्षामध्ये?